चौथ्या क्रमांकावर कोण आहे आपण बघणार आहोत आणि जो कोण किंवा जी कोण चौथ्या क्रमांकावर असेल ते नक्की बॉटम 3 मध्ये नाही आहेत. ते नाव एनी गेसेस अवधूत? सलील, ऑडियन्स गेस करू शकता का? राहुल, ऋतुजा आणि राहुल ही 2 नावं येत आहेत. तर एनिवे आपण बघूया चौथ्या क्रमांकावर कोण आहे. स्क्रोल प्लीज. राहुल सक्सेना, कंग्रेचुलेशंस. थैंक यू. डेंजर जोन से बच गए. राहुल, तुम्हें जो वोट्स आए हैं और जो तुम्हें मार्क्स मिले हैं उनमें कुछ खास फर्क नहीं हुआ है पिछले हफ्ते से, लेकिन जहाँ थे वहीं हो, इसलिए ये भी एक खुशी की बात है. सो विश यू ऑल द बेस्ट. किसका गाना, किस पे पिक्चराइज्ड गाना आज पेश कर रहे हो? मैं राजा गोसावी जी के ध्यान रखे गाऊंगा. वाह, व्हेरी गुड. अँड वी आर ऑल लुकिंग फॉरवर्ड टू इट. ऑल द बेस्ट. जोरदार टाळ्या होते, कारण सगळ्या अभिनेत्रींमध्ये एकच अभिनेत्यावरती गाणं आपण बघणार आहोत. जे वेड मजला लागली तुझलाही ते लागेल का? जे वेड मजला लागली तुझलाही ते लागेल का? माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का? जे वेड मजला लागले. मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणी, मी पाहतो जागेपणी. जे मी मुकेपणी बोलतो शब्दात ते रंगेल का? जे वेड मजला लागले. घटकेचा तुझा, हा खेळ घटकेचा तुझा, घायाळ मी पण झालो. जे लागले माझ्या मनी चित्ती तुझा जागेल का? जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का? माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का? जे वेड मजला लागले. थैंक यू. पण तू हेच पर्टिक्युलरली गाणं आणखीन राजा गोसावीच तू का निवडलेस? एक्चुअली मैंने मराठी सिनेमा ज़्यादा फॉलो तो नहीं किया, लेकिन जितना भी मैंने फॉलो किया उसमें मैंने देखा कि जो हीरोज़ हैं वो मतलब थोड़े रफ एंड टफ और ज़रा स्ट्रॉन्ग पर्सनालिटीज़ के साथ रहे. एक देवानंद स्टाइल जो नहीं था, मुझे लगता था कि शायद वो नहीं है, वो मुझे इन राजा गोसावी जी के साथ मतलब मेरे को देखने को मिला, और वो भी विद ह्यूमर. तो इसलिए मुझे, और फिर वो जो उनका एक रोमांस का जो पिक्चराइजेशन होता था कि मतलब वो एक जगह खड़े होकर, वो जो एक सिंप्लिसिटी थी वो उस गाने में भी थी. तो इस वजह से ये गाना भी मैंने चूज किया. राहुल, तू मराठी पिक्चर जास्ती बघत नाहीस, पण तरी सुद्धा किती छान आणि गोड वर्णन केलंस रे तू राजा गोसावींचं. थँक्यू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सलील, खूप छान गायलास. मुख्य तू जो चेंज आणायचा प्रयत्न करतोयस की आपल्याला नेहमी अपोजिट गोष्टी आवडतात, त्यामुळे तुला इनोसन्स आवडला या गाण्यातल्या, याचं मला खूप कौतुक आहे. आणि तो इनोसन्स आणायचा तू खूप प्रयत्न केलास. तेव्हाचा इनोसन्स बघ की शांताबाई शेळकेंना अलाउड नव्हतं त्यांच्या नावाने पिक्चरमध्ये लिहायला, कारण त्या साहित्य मंडळावर होत्या. तर त्यांनी वेगळ्या नावाने डॉक्टर वसंत अवसरे नावाने ही गाणी लिहिली होती. परत
सुधीर फडकेंनी हे वसंत पवारांसाठी गायलंय, पण गाणं असं करून गायलं की अजय बाबूजींचं स्वतःच गाणं आहे असं करून गायलं. आणि स्क्रीनवर असणारे राजा गोसावी, हा संपूर्ण इनोसन्स इतका सुंदर जमून आलाय की मला असं वाटतं की कितीही प्रेमगीतं मराठी चित्रपटसृष्टीत पुढे कितीही वर्ष झाली तरी जे वेड मजाला लागले आणि रूपाचं भाळलो मी ह्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकेल असं मला वाटत नाही. आता तू नक्की फॉलो करायचा प्रयत्न केलास कॉम्पोजिशन मधला जो थॉट आहे, जे मी कॉमेंट मागच्या वेळी केली होती की तू कॉम्पोजिशनच्या वर बसतोस, तसं नाही केलंस. आता कॉम्पोजिशनला हात धरून बरोबर घेऊन गेलास, त्यामुळे ते कन्व्हिन्सिंग वाटलं जास्त. क्या बात आहे मित्रा, खूप मजा आली. कारण तुझ्या आवाजामधला ज्या वेळेला आता मला लक्षात यायला लागलं की अदरवाईज तुझा आवाज पातळ ह्या कॅटेगरीमध्ये मोडणारा, पण तुझ्या वेळेला बेसी गाणी गाण्याचा प्रयत्न करतोस ना, त्यावेळेला तो बेस असा काही बाहेर येतो की खूप छान वाटतं. आणि राजा गोसावींबद्दल काय बोलायचं, एकाच माणसामध्ये देवानंदपासून अमिताभ बच्चन पर्यंत आणि शाहरुख खान पर्यंत जर का बघायचं असेल तर मराठीमध्ये राजा गोसावींना बघा असं मी म्हणेन. इतकी महान पर्सनॅलिटी आणि त्याच्यात तू गाणं त्यांचं गायलंस. थँक्यू व्हेरी मच, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. राहुल, बेस्ट ऑफ लक.